नमस्कार महाराज. 0050 सल्फेट ऑफ पोटॅश SOP K2SO4 चा वापर कधी करायचा. बऱ्याच शेतकऱ्यांना माहिती असेल की सल्फेट ऑफ पोटॅशचा SOP चा वापर कधी करायचा, पण कधी नाही करायचा हेही समजून घ्या. हे काम काय करतं हेही समजून घ्या. जास्त वेळ नाही घेणार, थोडक्यात सांगतो एकदम. आणि याचा वापर किती करायचा. तर महाराज याच्यामध्ये दोन घटक असतात. 0050 म्हणजे नुसतं 0050% पोटॅशच राहत नाही महाराज. याच्यामध्ये 17% सल्फर बी राहतं. हे बऱ्याच लोकांना माहित नाही. किती लोकांना माहित नव्हतं सांगा बरं कमेंट मध्ये. हे बघा, इकडे बघा, हे 17% सल्फर आणि 50% पोटॅशियम ऑक्साईड. तर महाराज याच्यामध्ये पोटॅशियम ऑक्साईड म्हणजे हा जो 50% आहे पोटॅशियम ऑक्साईड, तर याचं काम काय आहे. वॉटर रेग्युलेशन, ऑस्मो रेग्युलेशन म्हणजे शरीरामध्ये पाण्याचा बॅलन्स ठेवणे. जेवण झाल्यानंतर जसं आपल्याला पाणी लागतं, पाणी नाही भेटलं तर आपली तळमळ होते, तर आपल्या शरीराचं पाण्याचं बॅलन्स होऊ शकतं. तर तिथे आपण पाणी पिल्यानंतर शरीरामध्ये जे पाण्याचं बॅलन्स होतं, तसाच प्रकार असतो इथे प्लांट बॉडीमध्ये पाण्याचं नियोजन ठेवण्यासाठी. सगळ्यात मेन रोल जसं आपल्या याच्यात पाण्याचा येतो, तिथे ते पोटॅशचा येतो. एन्झाईम ऍक्टिव्हेशन, 60+ एन्झाईम्स ऍक्टिव्ह करण्यासाठी याची मदत होते महाराज. एन्झाईम ऍक्टिव्हेशनचे फायदे काय. एन्झाईम्स ऍक्टिव्हेशनचे फायदे महाराज, तुम्हाला प्रकाश संश्लेषण चांगलं व्हा, मेटाबॉलिझम चांगलं व्हा. मेटाबॉलिझम म्हणजे पिकामध्ये चय अपचयची क्रिया, जशी आपल्याला ऍसिडिटी होऊन जाते आणि आपण पोट धरून बसतो, ते तिकडे ऍसिडिटी नाही व्हावा. प्रकाश संश्लेषण चांगलं झालं तर अन्न तयार करण्याचं प्रमाण जे झाडामध्ये असेल ते चांगलं होईल. म्हणजे एकमेकांशी इंटर रिलेटेड कन्सेप्ट येते या. नंतर शुगर अँड स्टार्च फॉर्मेशन. महाराज शुगर अँड स्टार्च फॉर्मेशन म्हणजे तुम्हाला आणि मला जो माहित आहे, इथे फक्त थोडं सायंटिफिक भाषिक आहे. शुगर अँड ट्रान्सफॉर्मेशन 0050चं सगळ्यात महत्वाचं काम आहे. कुठलाही पिकाचं त्याला त्याचा मालाची साईज वाढवणं, त्याला रंग आणणं किंवा त्याला परिपक्वतेकडे नेणं. म्हणजे टरबूज असेल तर टरबूजला फुगवणं आणि पिकवणं, केळी असेल तर केळीला फुगवणं, तुमचे जे पीक असेल ते फुगून तयार करणं, बरोबर. तर हे 0050चं काम आहे. इथे त्यांनी स्टार्च आणि शुगर आणि स्टार्च फॉर्मेशन थोडक्यात म्हटलेलं आहे महाराज. आणि इम्प्रूव्ह द स्ट्रेस टॉलरन्स. महाराज याच्यामध्ये सगळ्यात मेन गोष्ट जी आहे ही स्ट्रेस टॉलरन्स. स्ट्रेस टॉलरन्स म्हणजे जे पिकावरती बायोटिक आणि अबायोटिक, नैसर्गिक आणि अनैसर्गिक, जास्त पाण्यामुळे, जास्त उन्हामुळे, जास्त याच्यामुळे, सर्दीमुळे, थंडीमुळे जो त्रास होतो, तो त्रास कमी करण्यासाठी तुम्हाला पोटॅशची खूप गरज राहते महाराज. पोटॅश तुम्हाला लागतोच पिकाला. इथे पोटॅशचं हे काम असंही आहे. हे काम तुम्हाला माहित होतं का महाराज. कदाचित नाही. माहित असेल तर चांगली गोष्ट आहे, तुम्ही हुशार आहात. मग दुसरी गोष्ट आहे महाराज सल्फर, जो इथे माझा 17% आहे. 17% आहे. फॉर्म्युलेशन ऑफ प्रोटीन्स. प्रोटीन्स फॉर्म्युलेशन करण्यासाठी खूप महत्वाचा काम सल्फर करत असतं. मग हे प्रोटीन्स म्हणजे काय लफडे रे भावड्या. प्रोटीन्स म्हणजे दादा आपले जे अमिनो ऍसिड, फुलिक ऍसिड असतात ना, ते तयार करण्यासाठी खूप मदत होते. म्हणजे अमिनो ऍसिड, फुलिक ऍसिड आपल्याला माहितच आहेत, जे झाडाची वाढ, सर्वांगीण वाढामध्ये खूप महत्वाचे रोल प्ले करतात. सिंथेसिस ऑफ द विटॅमिन्स तयार करण्याचं काम करतात. व्हिटॅमिन B1, व्हिटॅमिन B2, व्हिटॅमिन B6, जे झाडाची ग्रोथ, फळाची ग्रोथ, पानाची ग्रोथ साठी काम करतात. जास्त करून फळाची ग्रोथ मध्ये काम करतात. अजून एखादी मुद्दा सुटलाय कर माझ्या याच्यावरनं. सल्फराची एक गोष्ट तुम्ही बघितली असेल महाराज. सल्फर ना एक डिसीज रेजिस्टंट म्हणजे जमिनीमध्ये बुरशीनाशकाचं बी काम करतं. डिसीज रेजिस्टन्स जमिनीमध्ये गेला तर तो बुरशीनाशकाचं काम म्हणूनही मोठ्या प्रमाणात वापरला जातो. तर याला वापरायचं किती, तर याला वापरायचं प्रमाण आहे महाराज. तुमची जर केळी असेल
तर केळीमध्ये तुम्ही हजार रोपासाठी तुम्ही 5 किलो वापरू शकतात. तुमचा भाजीपाला असेल, व्हेजिटेबल असेल तर 1 एकरसाठी तुम्ही 5 किलो वापरू शकतात. तुमचं जर ऊस वगैरे पीक असेल, शुगर केन जो तुमचा लास्ट स्टेजला असतो, तर त्याच्यासाठी तुम्ही एकरी 5 ते 7 किलो पर्यंत वापरू शकतात. याच्यामध्ये परत एकदा मुद्दा कुठल्या कंपनीचे वापरायचे, तर एक गोष्ट महाराज मी कंपन्या परत सांगतो. मला एक मागे काल आत्ताच एक व्हिडिओ बनवला त्याच्यावरती शेतकऱ्यांनी नाहीये, दुकानदारच आहेत ते, शेतकरी असे टाकत नाहीत. दुकानदारांनी कमेंट टाकले की K+S तुझ्या घरची कंपनी का आहे का? तर नाही महाराज, माझ्या घरच्या 3 कंपन्या आहेत, पण त्या सगळ्या मला 1 रुपया देत नाहीत. पण तरी सांगून देतो तुम्हाला त्यांनाही सांगून देतो, माझ्या घरच्या समजतो मी, पण त्या हायनीच चाल्या. पाहिजे राहिल्या असतं मी ना एवढं करत नसता बसला. तर महाराज K+S, ICL आणि यारा, याच्यापेक्षाही भारी कंपन्या तुमच्या असतील तर कमेंटमध्ये सांगा नक्कीच. म्हणजे ह्या 3 चांगल्या आहेत का, याच्यापेक्षाही असतील, पण मी ज्या अनुभवलेल्या आहेत मी त्या सांगतो. या माझ्या घरच्याच कंपन्या आहेत असं धरा. 3 इंटरनॅशनल कंपन्या आहेत महाराज, एकही ओळखत नसणार आपल्याला. हे यांचं का सांगतोय, जर कुठलंही पोटॅश घ्या महाराज आणि वास घेऊन दाखवा. तुम्ही जर 2 मिनिटात नाही शिकले ना, तुम्हाला नाही असं भनकून गेलं तुम्ही काय झालं बा हे, तेव्हा आपल्याला असं आहे महाराज क्वालिटीचा प्रकार. तर ही क्वालिटीची तुम्ही वापरू शकता. तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे शेवटचा सार एक की हे माल फुगवण्यासाठी आणि माल पिकवण्यासाठी वापरलं जातं. असं आहे याचं काम. म्हणजे याला कधी वापरायचं, तर याला सुरुवातीच्या काळात वापरायचं नाही, मध्यम काळात वापरायचं नाही. जेव्हा याला आपल्याला डायरेक्ट माल काढून टाकायचा आहे तेव्हा वापरायचं, म्हणजे शेवटच्या अंधारामध्ये. पण महाराज काही गोष्टी इथे थोड्याशा लक्षात घ्या, याला कधी वापरायचं नाही. आता माझी टरबूजची साईज झालेली आहे 1 किलो, किंवा माझी टोमॅटो आहे, किंवा माझी केळी आहे, केळी आहे माझी. तर इथे टरबुजामध्ये जर 1 किलोची साईज असेल महाराज, तर अशा स्टेजला याला वापरू नका. हे काय करेल, फुगवेल तर फुगवेल, पण पिकूनही टाकेल. मग अशा स्टेजमध्ये जर झाडामध्ये किंवा पिकामध्ये किंवा पिकाचं वय झालेलं असेल किंवा झाडाचं क्षमता बरोबर नसेल, तर तुमचं 1 किलोचं फळ पण पिकाला कमी होणार नाही, कारण की याच्यामध्ये सल्फर आहे महाराज. मग याला का शेवटल्या स्टेजला वापरायचं, ही स्टेज कधी राहते, ही पण तुमचं 40व्या 30व्या दिवशी ही स्टेज येते टरबुजामध्ये. टोमॅटोमध्ये तर मी सांगतो महाराज, माझा जेवढे अनुभव आहे, मी चुकीचा असेल बरोबर असेल, पण टोमॅटोमध्ये ह्या ग्रेडला वापरूच नका. आमच्या कार्यकर्त्यांनी, तुम्हाला माझा अनुभव सांगतो महाराज, माझ्याकडे नव्हता तो प्लॉट ट्रीटमेंटला, माझ्या पहिले दुसरे साहेबांकडे होता. एक शेतकरी होते, त्यांचा जवळजवळ 3 एकरामध्ये, 5-7 वर्षाची गोष्ट आहे, 3 एकरामध्ये जवळपास 20 लाख प्लस तो बाग गेला होता. आणि अशी बॅटिंग चालू होती त्या बागची जोरात एकदम. मग त्याला त्या शेतकऱ्याने सांगितलं की हा माल अजून निघाला पाहिजे, अशा रेट चालू आहेत ना, अजून निघाला पाहिजे. मग त्याने काय केलं, धरलं, त्याने थोडंसं डोकं नाही लावलं बिचाराने. माल निघतोय तर माल फुगतो कशाने, तर सगळ्यात जास्त पोटॅश कसं आहे 0050 मध्ये. त्यांनी 0050 त्या टोमॅटोला देऊन टाकला महाराज. टोमॅटोवर एवढा माल होता ना, हे टोमॅटोवर एवढ्या छोट्या छोट्या गोट्या पण होत्या, मोठे टोमॅटो पण होते, छोट्या गोट्या पण होत्या. ते 0050 दिलं ना महाराज, तर छोट्या गोट्या सुद्धा पिकून गेल्या. म्हणजे ज्या माणसाचे एका टायमाला 500 कॅरेट भरायचे चांगले आणि 10 ते 5 कॅरेट गोटीचे भरायचे, ते त्यांचे 400 ते 500 कॅरेट, 500 कॅरेट मध्ये 100 ते 150 कॅरेट गोटी निघायला लागून गेली होती. असं याचं प्रकार आहे. तर याला शेवटच्या स्टेजला सोडलं पाहिजे. तर असं होतं 0050. सगळी गोष्ट तुम्हाला समजली असेल. तर आजसाठी एवढंच. तुम्ही जर
हा चॅनल फॉलो केला नसेल तर फॉलो करून घ्या आणि यूट्यूबला असेल तर दादा सबस्क्राईब करून घ्या. तुमच्या जेवढे फायद्याचे व्हिडिओ असतील, जेवढ्या माझ्याकडे असेल तेवढं मी देण्याचा प्रयत्न करीन. जय हिंद, जय महाराष्ट्र.